नेक्स्ट प्रॉब्लेम. आता हा प्रॉब्लेम सोडवायला सांगितलं आणि इथे नाव दिलंय डी मॉयर्स थिअरमनेच सोडवायचं आणि पुन्हा सिम्प्लिफाईड व्हर्जन घेऊन यायचं, सुरू करायचा. प्रॉब्लेम तुम्ही माझ्याबरोबर लिहायला हरकत नाही. लेट, मी पहिल्यांदा झेड नाव देतो, हा जो आतला नंबर आहे त्यालाच 1 - I. मग खाली लिहिणार रिअल पार्ट इज 1 म्हणजे हा पहिला नंबर. इमॅजिनरी पार्ट तो पण लिहितो, इमॅजिनरी पार्ट आहे. आयचा कोइफिशियंट 1च दिसतं पण निगेटिव्ह साईन सकट म्हणजे -1. सो रिअलवाला पॉझिटिव्ह, रिअल पॉझिटिव्ह म्हणजे एक्स ॲक्सिस पॉझिटिव्ह आणि इमॅजिनरी निगेटिव्ह म्हणजे वाय ॲक्सिस निगेटिव्ह. कुठला क्वाड्रंट? फोर्थ क्वाड्रंट. चला कमेंट करूया. हियर z is equal to 1 - I lies in fourth quadrant. ठीक आहे. सो नेक्स्ट मॉड झेड इज इक्वल टू रूटमध्ये फॉर्म्युला तोच, रिअलवाल्याचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरीवाल्याचा स्क्वेअर. सो झेड मॉड झेडला आपण आर म्हणतो. रिअल पार्ट, रिअलवाला बघा किती आहे, 1 आहे, 1चा स्क्वेअर प्लस इमॅजिनरीवाला -1चा स्क्वेअर. आर इज इक्वल टू रूट 1 + 1 रूट 2. आता अँगल काढताना म्हणजेच आर्ग्युमेंट ऑफ झेड आपण त्याला म्हणतो थिटा. तर आता क्वाड्रंट नंबर आहे फोर्थ क्वाड्रंटमध्ये फॉर्म्युला थोडासा वेगळा असतो, म्हणजे असतो असाच टॅन इनवर्स इमॅजिनरी अपॉन रिअल, बट त्याला एक मायनस साईन असतं बाहेर. सो इज इक्वल टू -टॅन इनवर्स. इमॅजिनरी पार्ट किती आहे बघा, -1, पण इथे लिहिताना 1च लिहायचा. या फॉर्म्युल्यामध्ये इमॅजिनरी आणि रिअल नेहमी वापरताना पॉझिटिव्हच वापरले जातात. रिअल 1 आहे ते लिहिलं. सो पुढे -टॅन इनवर्स 1. पुन्हा माझा तोच प्रश्न की असा कुठला अँगल आहे जो टॅनमध्ये टाकल्यावर उत्तर 1 येतं. तर ते आता तुम्हाला चांगलं माहिती आहे 45 डिग्री. त्यामुळे उत्तर आपलं येईल 45, बट बाहेर मायनस साईन आहे ना, त्यामुळे -45. सो थिटा इज इक्वल टू हे मायनस साईन तसंच आणि टॅन इनवर्स 1ची व्हॅल्यू असते 45 डिग्री. हा पार्ट आहे ट्रिग्नोमेट्रीचा, तिथे आपण लिहिला. आता आपण कॉम्प्लेक्स नंबरला रिप्रेझेंट करतो. सो देअरफॉर झेड इज इक्वल टू आपला 1 - I आहे, तो आता असा दिसायला लागेल आर आणि ब्रॅकेटमध्ये कॉस थिटा प्लस I साईन थिटा. सो आर किती आहे, √2 ब्रॅकेटमध्ये कॉस थिटा किती आहे, -45, मायनसला विसरू नका, प्लस I साईन -45, त्याला विसरू नका. √2 तसंच ठेवला. cos 45, नेगेटिव्ह कॉस को कुछ नहीं फरक पड़ता, कॉसला फक्त 45च. नेगेटिव्ह साईन गायब, पण साईनच्या याच्यात मायनस साईन गायब होत नाही. साईन 45 तुम्ही लिहू शकता, I पण लिहिता, पण ते मायनस आहे ते बाहेर येतं. चला झेड तयार झालेला आहे आपला. झेड तयार झाल्यावर आता मेन प्रॉब्लेमकडे यायचं. मेन प्रॉब्लेम आहे कन्सिडरिंग. मेन प्रॉब्लेम काय बघा, 1 - I ब्रॅकेट रेस टू 5, 1 - I ब्रॅकेट रेस टू 5 इज इक्वल टू 1 - I चीच व्हॅल्यू आपण फाइंड आउट करून ठेवली आहे. 1 - I लाच आपण हे म्हणतो एवढी मोठी व्हॅल्यू, राईट. मग ती टाकूया. त्यातलं √2 तसंच ठेवतो, cos 45 -I साईन 45. ओके, हे सगळं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आणि त्याच्यावरती किती 5. मग ही 5वी पॉवर आहे ती दोघांना पण मिळणार. √2च्या पण वरती 5 आणि इथे पण cos 45 -I साईन 45, या ब्रॅकेटच्या वरती पण 5 आला. बस आता फक्त हा √2च्या वरचा 5 आहे तो सोडवला आणि हा 5 अँगलमध्ये टाकला की आपलं काम सोपं होणार आहे. सो वळूया पुढच्या स्टेपकडे. आय थिंक हे तुमचं लिहून झालं असेल, नसेल झालं तर जरूर लिहून घ्या. पुढे सो √2 5 वेळा आले म्हणजे 4√2 असं होईल. 4√2
कसं आहे, √2 √2 √2 √2 √2. हे 2 वेळा घेतल्यावर 2 झाले, हे 2 वेळा घेतल्यावर 2 झाले, हा एकटाच राहिला, 2 गुणिले 2 4 झाले, आणि हा एकटा राहिलेला √2. पुढे कॉस, हा 5 आहे तो आतमध्ये 45 ला येऊन मल्टिप्लाय होणार, 5 × 45 मायनस आय साईन 5 × 45. 5 गुणिले 45 225 होतात का रे, मायनस आय साईन 225. आता 225 ला कॉस आणि साईनची व्हॅल्यू कशी काढणार, हा प्रॉब्लेम आहे. सो मी असं लिहीन, कॉस 2 गुणिले 90 अधिक 45 मायनस आय साईन 2 गुणिले 90 अधिक 45 झाला. सो इज इक्वल टू हे 4√2 तसेच राहतील, कॉस पण तसंच राहील. 2 आला ना, 2 इव्हन असेल, 90 ला गुणिले 2 असेल तर कॉसचं कॉस ठेवायचा आणि हा फक्त 45 लिहायचा. आय साईन, इथे पण 2 असल्यामुळे इव्हन असल्यामुळे साईनचं साईनच ठेवायचं, 45 इथे लिहून घ्यायचा. फक्त क्वाड्रंट कुठला आहे ते ठरवायचं. 225 डिग्री म्हणजे किती, कुठला क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंटमध्ये कॉस निगेटिव्ह म्हणून इथे मायनस साईन चिपकवलं, आणि साईन पण निगेटिव्ह म्हणून इथे एक मायनस चिपकवलं, आधीचं एक मायनस ते झालं प्लस. सो इथे प्लस होण्याचं रिझन ओरिजिनल मायनस, आणि आपण आता तिसऱ्या क्वाड्रंटमधला प्रॉब्लेम सोडवतोय म्हणून तिथे पण मायनस, ते झालं प्लस. आता एक फायनल स्टेप, एकच मिनटं. कॉस 45 तुम्हाला माहिती आहे 1/√2, साईन 45 तुम्हाला माहिती आहे 1/√2. हे आतमध्ये मल्टिप्लाय करा, उत्तर मिळून जाईल. √2 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं, 4√2 × -1/√2 प्लस 4√2 × I × 1/√2. याने याला पण करायचं आहे, याने इकडे पण मल्टिप्लाय करायचं आहे. √2 ला √2 जातील, इकडे पण √2 ला √2 जातील. फायनली 4 आणि -1 राहिलं म्हणजे -4, आणि 4 आणि I राहिलं म्हणजे +4I. झालं, इथे प्रॉब्लेम संपला. 1 + I ब्रॅकेट रेस टू 6th पॉवर आहे ते सोडवायचं आहे. नॉर्मली आपण पॉवर 2 असेल, पॉवर 3 असेल तर फॉर्म्युलाने आरामात सोडवू शकतो, पण इथे मेन्शन पण केलं की तुम्हाला डी मॉयर्स थिअरमच वापरायचं आहे. सो सध्या जो कॉम्प्लेक्स नंबर दिसतोय तो रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये आहे, त्याला आपल्याला पोलर फॉर्ममध्ये घेऊन यायचं आहे. सो पहिल्यांदा मी असं लिहीन की दॅट Z = 1 + I. सो ब्रॅकेटच्या आतमध्ये जो नंबर आहे त्यालाच फक्त नाव दिलं Z. इमिजिएटली त्याचा रिअल पार्ट कोण आहे, इमॅजिनरी पार्ट कोण आहे ते तुम्ही फाइंड आउट करून घेऊ शकता. तुम्ही माझ्याबरोबर सोडवायला हरकत नाही, काही त्याच्यात विशेष नाही आहे. रिअल पार्ट 1 आहे, इमॅजिनरी पार्ट पण 1च आहे, कारण आयचा कोइफिशियंट तो इथे 1 दिसतोय. ते झाल्यानंतर मग पुढचा पॉईंट सुरू होईल, त्याच्यामध्ये आपण असं लिहितो की मॉड Z मॉड्युलस, आणि त्याचा फॉर्म्युला पण सोपा आहे, रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. मग ते व्हॅल्यूज इथे टाकल्यानंतर रूटमध्ये रिअल पार्ट आहे 1चा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्ट आहे 1 त्याचा स्क्वेअर म्हणजे आलं √2. एकदा मॉड्युलस काढल्यानंतर त्यालाच आपण R म्हणतो, तर हे लक्षात ठेवायला हरकत नाही. आता लगेच आर्ग्युमेंटकडे जाऊया. आता रिअल पण पॉझिटिव्ह आहे, इमॅजिनरी पण पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे Z = 1 + I लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. हे लिहायचं राहिलं ते इथे लिहितो. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये राहत असेल तर आर्ग्युमेंट काढण्याचा फॉर्म्युला सोपा आहे. आर्ग्युमेंट ऑफ Z म्हणजेच थिटा, त्याला आपण म्हणतो tan 1 imaginary part upon real part. So therefore theta is equal to tan 1. Imaginary part आहे 1, रिअल पार्ट पण 1च आहे, त्यामुळे थीटा इज इक्वल टू tan 1 येईल. मग आपण असा प्रश्न विचारतो, असा कुठला अँगल टाकल्यावर टॅनची व्हॅल्यू 1 येते, तर त्याचं उत्तर आहे 45 डिग्री. सो tan 1 ची व्हॅल्यू 45 डिग्री आली. नेक्स्ट, एकदा हे झाल्यानंतर मग आपण कॉम्प्लेक्स नंबर रिप्रेझेंट करतो. सो देअरफॉर Z = 1 + I जो आहे त्याला आता आपण असं लिहिणार, R ब्रॅकेटमध्ये cos θ + I sin θ या भाषेमध्ये.
सो आर कोण आहे आपला √2 ते लिहिलं ब्रॅकेटमध्ये कॉस 45 प्लस आय साईन 45. हे आपण लिहिलं नेहमीच्या पद्धतीने. बट इथे असं लक्षात येत आहे की आपल्याला हे झेड फाइंड आउट करायला सांगितलंच नव्हतं, आपल्याला त्याची 6th पॉवर फाइंड आउट करायला सांगितले. सो कन्सिडरिंग 1 प्लस आय ब्रॅकेट रेज टू 6 इज इक्वल टू, आता 1 प्लस आयची व्हॅल्यू हीच आहे, मग ही मोठी व्हॅल्यू टाकायची √2 ब्रॅकेटमध्ये कॉस 45 प्लस आय साईन 45. हे टाकलं, हे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ठेवतो, त्याची 6th पॉवर. ही 6th पॉवर √2ला पण मिळेल आणि ही 6th पॉवर या ब्रॅकेटला पण मिळेल. सो इज इक्वल टू √2 ब्रॅकेट रेज टू 6 इंटू ब्रॅकेट कॉस 45 प्लस आय साईन 45 ब्रॅकेट रेज टू 6. सो इज इक्वल टू √2 रेज टू 6 √2 इंटू √2 इंटू √2 इंटू √2. याचं उत्तर 2 आला, याचं पण 2, याचं पण 2. 6 वेळा मल्टिप्लाय केले ना. सो 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 2 8. सो इथे 8 लिहिला. सो इथे पहिल्यांदा √2 रेज टू 6 सोडवल्यावर 8 उत्तर आलं. आता याचं काय करायचं? सो इथे डी मॉयर्स वापरायचं. डी मॉयर्सने काय सांगितलंय, एकदम सोपा पार्ट सांगितलाय. तो म्हणतो हा पॉवर 6 आहे, तो डायरेक्ट अँगलमध्ये टाकून द्या. सो कॉस 6 गुणिले 45 असं होईल प्लस आय साईन 6 गुणिले 45 ब्रॅकेट कंप्लीट. सो इज इक्वल टू 8 इंटू ब्रॅकेट कॉस 45ला 6ने मल्टिप्लाय केलं तर तुमचं उत्तर येईल 270. राईट, 45चे 6 तुकडे घेतल्यावर 270 होता. प्लस आय साईन इथे पण 270च येईल. एक बरं झालं की 270 ही व्हॅल्यू सगळ्यांना पाठ असते. कॉस 270 किती असतं 0 प्लस आय साईन 270 किती असतं -1. गुड. सो 8ने मी आतमध्ये मल्टिप्लाय करणार. 8 इंटू 0 0. 8ने आयला किंवा 8ने 1ला मल्टिप्लाय केलं तर -8 येईल, कारण इथे निगेटिव्ह साईन आहे. सो 8 इंटू -1 -8. आणि हा आय आहे त्याला विसरून कसं चालेल, तो पण लिहायचा. सो 0 -8 आय हे आपल्याला उत्तर मिळालं. आणि ते कशाचं उत्तर आहे, आपल्याला जे विचारलं आहे त्याचं उत्तर. मीन्स 1 प्लस आय रेज टू 6 हे सोडवल्यानंतर आपल्याला हे उत्तर मिळालं 0 -8 आय. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 3. पुन्हा सेम लॉजिकने जाणार आपण. 1 - √3 आय एवढाच पार्ट आधी कन्सिडर करणार. सो तुम्ही पण माझ्याबरोबर लिहा, रादर माझ्या पुढे लिहा, तुम्हाला ते येईल, त्यामुळे तुमचं प्रॅक्टिस होईल. नुसतं आपण मी दाखवतो आणि तुम्ही लिहिताय असं नको. 1 - √3 आय रियल पार्ट मिळाला 1 आणि इमॅजिनरी म्हणजे आयला चिकटलेला नंबर, तर तो किती आहे √3, बट त्याला मायनस साईन आहे ते द्यायला पाहिजे. ठीक आहे. नाव रियल झालं, इमॅजिनरी झालं. त्याच्यानंतर आपण काय करणार, कुठला क्वाड्रंट आहे ते ओळखायचं आहे. रियल पॉझिटिव्ह, इमॅजिनरी निगेटिव्ह. रियल पॉझिटिव्ह म्हणजे एक्स ॲक्सिस, इमॅजिनरी निगेटिव्ह म्हणजे वाय ॲक्सिस. सो चौथा क्वाड्रंट. सो व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट इज 4th क्वाड्रंट. मग ते जर 4th क्वाड्रंट असेल तर लिहायला पाहिजे की 1 - √3 आय लाईज इन 4th क्वाड्रंट. आता हे चौथ्या क्वाड्रंटमध्ये असेल तर मग आपलं मॉड झेड काढायचं काम सुरू करूया. मॉड झेड इज इक्वल टू, ते काही कठीण नसतं, रूटमध्ये रिअलचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरीचा स्क्वेअर, हे नेहमीच आहे. सो रूटमध्ये रिअल कोण आहे 1 त्याचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी म्हणजे -√3 त्याचा स्क्वेअर. सो देअरफॉर मॉड झेड इज इक्वल टू रूटमध्ये 1चा स्क्वेअर इथे आला, √3चा स्क्वेअर 3 आला. सो मॉड झेड इज इक्वल टू √4 म्हणजे मॉड झेड इज इक्वल टू 2 हे मिळालं. ठीक आहे. नेक्स्ट आता आर्ग्युमेंट ऑफ झेड. सी हा क्वाड्रंट आहे चौथा क्वाड्रंटमध्ये अँगलचा फॉर्म्युला असतो -tan इनवर्स. सो कुठल्या क्वाड्रंटमध्ये काय फॉर्म्युला आहे ते लक्षात असलंच पाहिजे. बाहेर मायनस साईन ठेवलं, tan इनवर्स लिहिला,
इमॅजिनरी पार्ट किती दिसतोय बघा, -√3. आपण त्याला फक्त √3च म्हणणार, मायनस साईन लिहित नसतो आपण. आणि रिअल 1 आहे ते टाकलं. सो द आन्सर इज -tan इनवर्स √3. हे थिटा मिळाला. आता हे आल्यानंतर हे सोडवता येण्यासारखं आहे. प्रश्न असा विचारायचा स्वतःला की टॅनमध्ये असा कुठला अँगल टाकू की उत्तर √3 येईल. सो देअरफॉर थिटा इज इक्वल टू, तुम्हाला इथे उत्तर मिळेल मायनस साईन तर तसंच राहणार आहे. टॅन इनवर्स √3चा आन्सर येईल 60 डिग्री. सो ॲक्च्युली रेडियनमध्ये लिहायला पाहिजे, पण ते आपल्यावर आहे. सध्या आपण प्रॉब्लेम सोडवतोय, त्याच्यामध्ये कसं लिहावं हे माझा चॉईस असेल. जर त्यांना अँगलच उत्तर पाहिजे असेल तर रेडियनमध्ये द्यावं, ते त्यांना आवडतं. सो आत्ता डिग्रीमध्येच ठेवलं चलेगा. सो देअरफॉर झेड इज इक्वल टू, आपला जो नंबर आहे ना 1 - √3i, तो असा आता कसा दिसणार, आर म्हणजेच मॉड्युलस. इथे मी मॉड झेड काढले, त्याला आर नाव देतो, आपण त्याला आर म्हणतो. आणि ब्रॅकेटमध्ये कॉस थिटा प्लस आय साईन थिटा, अशा पद्धतीने लिहितो. आता त्या व्हॅल्यूज टाकूया. आरची व्हॅल्यू 2 आली आहे, ती टाकली. कॉस 60 नाही आहे, -60 आहे, सो काळजी घ्या. प्लस आय साईन, इथे पण -60 आहे, ते नीट लिहिलं पाहिजे. फायनली 2. कॉसला निगेटिव्ह काही चालत नाही, चलता आहे, सब कुछ चलता आहे. 60 म्हणजेच त्याने काही फरक नाही पडत, पण साईन चिन्हामध्ये फरक पडतो. हे मायनस साईन बाहेर येतं, -i साईन 60. तर हे झाल्यानंतर मग आपण पुढे काय कॅल्क्युलेशन करतो. आपण पुढे बघतो की ही झेड आपल्याला विचारलंच नव्हतं, आपल्याला विचारलं होतं त्याचा रेस टू 4. सो देअरफॉर आपल्याला असं विचारलं आहे, कन्सिडरिंग असं आपण म्हणू रादर, 1 - √3i ब्रॅकेट रेस टू 4 विचारलं आहे. मग 1 - √3 ला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, 2 इंटू ब्रॅकेट कॉस 60 - i साईन 60 ब्रॅकेट रेस टू 4. मग हा 4 पॉवर 2 ला पण मिळेल, दॅट इज 2 रेस टू 4 होईल. आणि 4th पॉवर ही याला पण मिळेल, कॉस 60 - i साईन 60 ब्रॅकेट रेस टू 4. ही जी 4th पॉवर आहे ती 2 ला मिळाल्यामुळे 2चा स्क्वेअर 4, 4 दुणे 8, दुणे 16. आणि हा जो 4 आहे तो डी मॉर्स प्रमाणे अँगलमध्ये येईल. सो कॉस 4 इंटू 60 असं होईल, मध्ये मायनस आय साईन 4 इंटू 60 असं होऊन जाईल. सो इज इक्वल टू, बाहेर 16 तसेच ठेवायचे, कॉस 6 चोक 24 म्हणजे 240 झाले, मध्ये मायनस आय साईन 6 चोक 24 मीन्स 240 झाले. सो आता आपलं ऑलमोस्ट उत्तर आलंय. आता इथे कॉम्प्लेक्स हा पार्ट संपला, आता सुरू झालं ट्रिग्नॉमेट्री. आता कॉस 240चं उत्तर मला लगेच पाठ आहे, तुम्ही पण लिहू शकता जर येत असेल तर. अदरवाईज 180 किंवा 90च्या भाषेत लिहून मग लिहायचं. 16 ॲज इट इज. आतमध्ये कॉस 240ला आपण असं लिहू शकतो, कॉस 2 गुणिले 90 म्हणजे 180 झाले, त्याच्यात अधिक 60 केले की 240 झाले, मध्ये मायनस आय साईन 2 गुणिले 90 म्हणजे 180 झाले, त्याच्यात अधिक 60 केले 240 झाले. सो इज इक्वल टू 16 इंटू ब्रॅकेट कॉस आहे आणि इथे 2 आहे. इथे इव्हन असेल तर हे जे कॉस आहे त्याचं कॉसच राहील, इथे 60 मध्ये मायनस हा आय, तसाच साईन इथे पण 2 आहे म्हणून साईनचं साईनच ठेवलं, 60 लिहून टाकलं. आता फक्त फरक पडतो की क्वाड्रंट कुठला. तर आपण 240 बद्दल बोलतोय. 240 म्हणजे थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंटमध्ये कॉस निगेटिव्ह असतो, त्यामुळे याला मायनस साईन, आणि साईन पण निगेटिव्ह असतो, त्यामुळे याला पण एक मायनस साईन, जे की इथे प्लस करून टाकेल. फायनली 16 इंटू ब्रॅकेट मायनस साईन ॲज इट इज, कॉस 60ची व्हॅल्यू 1/2 प्लस आय साईन 60ची व्हॅल्यू √3/2. खत्तम. 16ने आतमध्ये मल्टिप्लाय करूया, -16/2 प्लस आय 16 √3/2. 2ने डिवाइड करू शकतो म्हणजे -8 प्लस आय 8 √3. सो आपलं हे पूर्ण झालं.